आणि डफरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी चर्चासत्र चालू करावं. नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि आदरणीय व्यासपीठ. या ॲग्रोव्हिजनचा शेवटचा दिवस, शेवटची घटका आणि शेवटचा विषय आणि आपलं शेवटचंच हितगुज. नागपूर जिल्ह्यातील परिसरातील अनेक पैसे देणाऱ्या पिकावरती आपली चर्चा होत आहे आणि ऐकताना मला आज फार आनंद होत आहे. मराठे साहेबांसारखे ज्यांनी संशोधनामध्ये काम केलं, नंतर इथे सीताफळामध्ये आमचे गुरुवर्णीय महानोर साहेब, नंतर गट्टाणी साहेब, जिथे व्यासपीठावरून आम्ही हळद लागवड असेल, जिंजर लागवड असेल असे व्यासपीठावर भेटतच असतो. असं सर्वांना माझ्यातर्फे जैन इरिगेशनतर्फे मानाचा मुजरा. एक म्हण होती, भागो भागो चोर आया, भागो भागो अभि तेल्यामध्ये आपल्या डाळिंबा म्हणत आहे, भागो भागो तेल्या आया, भागो भागो मर रोग आया. मराठे साहेबांनी ह्या विषयाला फार सुरुवात करूनच दिलेली आहे आणि त्यांना याला टच पण केलेला आहे. ही सत्य गोष्ट आहे की भारतातील किंवा महाराष्ट्रातील 70% उत्पादन ह्या 2 जिल्ह्यातनंच होतं, ज्यांनी जे मेन्शन केलं सोलापूर आणि नाशिक ह्या एरियातनं. ही सत्य गोष्ट आहे. नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर मर रोगानं एवढं थैमान मांडलेलं आहे की लोकांना अक्षरशः बागा उपटून टाकावं लागल्या मागील 6-7 वर्षाच्या कालावधीतील मागच्या वर्षापर्यंत. सांगली जिल्हा, सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तेल्या रोगांना कंट्रोल नाही. तुम्हाला माहीतच असेल, माननीय ह्या देशाचे कृषीमंत्री यांनी एक कमिटी स्थापन केली होती आणि त्यांची स्वतःची बाग एका दूषित नर्सरीमधनं आल्यानंतर 3ऱ्या वर्षीत वाढल्या गेली डाळिंबाची. आणि त्यांच्यानंतर कृषी मंत्री असूनसुद्धा माझी बाग वाढल्या गेली म्हणजे काय, तर हा सगळा ह्या रोगाने एवढं थैमान मांडलं गेल्यावरती कमिटी स्थापन केल्यानंतर जे निष्कर्ष निघाले ते निष्कर्ष असे होते की ह्या 2 कॅन्सरसारख्या रोगाचं जे मार्गक्रमण, फैलाव, ट्रान्समिशन जे होत होतं ते एका नर्सरीतून दुसऱ्या बागेमध्ये, जी कुठली नर्सरी असेल त्या नर्सरीमधनं बागेमध्ये हा त्याचा मेन सोर्स होता. मराठे साहेबांनी बोलताना आपल्या भाषणामध्ये बोललेच होते की याचा जो प्रसार आणि प्रचार होतो तो हवेच्या माध्यमातून. आता याच्यामध्ये सर्वात जास्त जे मीडियम आहे ते मीडियम आहे त्या झाडाचं खोड, त्या झाडाचे पानं आणि त्या झाडाची कलम. ते अक्षरशः इतके जीवाणू मायक्रोस्कोपिक आहे की ते डोळ्यांनी दिसत नाही. मग आज ज्या प्रदेशामध्ये, ज्या नाशिकसारखं शहर असेल, पश्चिम महाराष्ट्रासारखे काही हे असेल, बीडसारखा काही जिल्हा असेल, औरंगाबादमध्ये जिथं आम्हीच ह्या व्यासपीठावरून बोलत होतो की जिथे ड्राय, कोरडा आणि उष्ण वातावरण आहे तिथे तेल्या रोग येणार नाही, पण तिथूनही ज्या कलमा जात आहे त्या कलमाच्या माध्यमातून ह्या कमिटीने असा रिपोर्ट दिला की ह्या कलमा रोगग्रस्त भागातून ज्या ज्या प्रदेशामध्ये जात आहे त्या प्रदेशामध्ये हे तेल्याचे जीवाणू जात आहे. आणि म्हणून याच्यावरती हे नाही, 50,000 लिटरचं आम्ही बुरशीनाशक, जीवाणूनाशक किंवा कीडनाशक जरी वापरलं आणि बाकीचे मॅनेजमेंट जरी केले तर कंट्रोल येऊ शकत नाही. मग याच्यावरती प्रश्नचिन्ह काय, असा प्रश्न त्या कमिटीला पडला. कमिटीला पडल्यानंतर योगायोगाने त्या कमिटीची भेट आमचे कंपनीचे चेअरमन भवरलाल जैन यांच्याशी झाली. चर्चा करत असताना टिश्यू कल्चरमध्ये, केळीमध्ये जवळजवळ जे 50,000पासून सुरुवात केली होती टिश्यू कल्चर केळी प्रोडक्शनला, ती आता मागच्या वर्षीपर्यंत 5 करोडपर्यंत त्याचं उत्पादन जात होतं. कमिटीची चर्चा झाल्यानंतर असं एक लक्षात आलं आहे की प्रोडक्शन लाईन एकच आहे, टेक्नॉलॉजी एकच आहे, लॅब तीच आहे, कंट्रोल क्लायमॅटिक कंडिशन तीच आहे. मग ह्या फळाला जर आम्ही हात लावला, अशाच प्रकारचे चांगले, दर्जेदार, निरोगी, सशक्त, व्हायरस इंडेक्सिंग केलेले रोपं आम्हाला ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला, ह्या गुजरातमधील शेतकऱ्याला, छत्तीसगडमधील शेतकऱ्याला, मध्य प्रदेशमधील शेतकऱ्याला, इव्हन दो मला काल जी ऑर्डर मिळाली श्रीलंकेमधनं, अशा परदेशामधल्याही शेतकऱ्याला आम्हाला चांगले रोपं देता येईल का, असं विचारमंथन सुरू झाल्यानंतर 2007मध्ये आम्ही 50,000 रोपं तयार केलेत. आणि आमच्या कंपनीच्या प्रक्षेत्रावर ज्या ट्रायल घेतल्या, वेगवेगळ्या अंतरावर घेतल्या, वेगवेगळ्या जमिनीत घेतल्या. प्रगतशील गट्टाणी साहेबांसारखे शेतकरी असतील, महानोर साहेबांसारखे शेतकरी असतील, यवतमाळ, वर्धा, धुळे, नाशिक ह्या भागामध्ये त्या प्रक्षेत्रावरती शेतकऱ्याच्या शेतावरती ट्रायल घेऊन असं एक निष्कर्षण झालं, ट्रायल घेतल्यानंतर की त्याचं जे उत्पादन होतं त्याची काही टेक्नॉलॉजी होती, मॉडिफाईड टेक्नॉलॉजी होती. त्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल केला, लागवडीमध्ये असेल, प्रुनिंगमध्ये असेल, ट्रेनिंगमध्ये असेल, वळण देण्याचं असेल, छाटणीचं असेल, ह्यामध्ये बदल केल्यानंतर फर्टिगेशन टेक्नॉलॉजी असेल, तर 2ऱ्या वर्षापासून हे डाळिंबाच्या उत्पादनाला खऱ्या अर्थाने आर्थिक अर्थार्जन सुरू झालं. आणि मग तेव्हापासून जैन इरिगेशन स्वतःचं डाळिंबामध्ये पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, जैन पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस
तयार केली आणि गेल्या 4 वर्षापासून आज आमचा शेतकरी लाखोनी नाही डॉलरचं पीक म्हणून आज शेतकऱ्यांच्या खिशामध्ये डॉलर येत आहे. हे पाहत असताना आम्हाला आनंद होत आहे. चर्चा करत असताना एक काटोले साहेबांचं नाव वारंवार पुढे येत होतं. हे सत्य गोष्ट शेतकरी बंधू की टिश्यू कल्चर डाळिंबाचं रोप विदर्भामध्ये आलं आणि इथून 50 किलोमीटरवरती काटोले साहेबांना माहीत नसेल मी त्यांच्या शेतावर आलेलो आहे. माझे शेत तुमच्याच बाजूला आहे गव्हर्नमेंटच्या खाली काटोल रोडवरती, जिथे 32 एकरमध्ये कॉटन, तूर, ऊस, भाजीपाला असतोच. अशा याच्यामध्ये मी 4 वेळा ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं बघितलं की थोडंसं त्यांनी जो मार खाल्लेला होता तो काळ्या जमिनीमध्ये मार खाल्ला, पण मात्र ताकद म्हणजे छातीला माती लावली, पैशाचं बरोबरच व्यवस्थापन केलं. आणि ह्या वर्षी दुर्दैवाने 2.5 महिने सतत पाऊस राहिला. त्यांना पाठ थोपडावी लागेल ह्या शेतकऱ्याची की 2.5 महिने सतत विदर्भामध्ये कोरड्या वातावरणात जिथं हे पीक येऊ शकत नव्हतं, जिथं म्हणत होते हे येणारच नाही, हा जो काही काळा डाग लागला होता, अशा परिस्थितीमध्ये ह्या शेतकऱ्यांनी 2.5 महिन्याच्या सतत पाऊसधारामध्ये ढगाळ वातावरणामध्ये तेव्हा जे मी फ्रूट्स बघितलं त्या फ्रूट्सचं वजन 350 ग्रॅम 400 ग्रॅम मिळालं. दुर्दैव असं की ढगाळ वातावरणामध्ये आर्द्रता 70-80% असल्यामुळे त्यांना फवारणीचा खर्च जास्त झाला आणि काही फळावरती थोडी फळकूज रोग, हा ब्लाईट रोग हा आला. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आपण आपल्या शेतकरी बंधूपासून लपून ठेवू नये. मगाशी एक प्रश्न होता तुमचा की याचं बहाराचं नियोजन आणि व्यवस्थापन याच्यामध्ये कसं करावं, मला जर आठवण करून दिलं तर मी त्याच्याविषयी बोलणारच आहोत. तर टिश्यू कल्चर याच्यामध्ये हे जे रोपं शेतकरी बंधू तुम्हाला आम्ही तयार करून देतो आहे, हे रोपं थोडंसं समजून घ्या की टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी काय आहे. टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी ही काहीही नसून शुद्ध पूर्वीच्या हजारो वर्षाची परंपरा तुकाराम महाराजांनी 1600च्या कालावधीमध्ये म्हटलेलं आहे की पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे जे काही चांगलं आहे ते शुद्ध बीज, त्याचे जे फळं येईल ते गोडच राहील. हीच कॉन्सेप्ट वापरून टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजीमध्ये ही संकल्पना वापरली. मग ज्याप्रमाणे ज्या घरी एक मुलगा वयात आलेला आहे 25 वर्षाचा 26 वर्षाचा आणि लग्नाच्या गोष्टी चालू असतात, मग सोयरा कसा असावा, पुढची पार्टी कसं असावी, सगळे नगबोटं आपण चालू त्याच्यामध्ये मोजायला लागतो. 96 कुळी आहे का, 98 कुळी आहे का, हे गोत्र आहे का, ते सोत्र आहे का, ह्या सगळ्या बाबी आम्ही त्याच्या एका कागदावरती लिहितो आणि आपला संबंध जिथे जुळतो, जिथे त्याची लिस्टिंग आपल्याला मॅच होत असेल तशा प्रकारे तिथं आपण लग्नाची बोलणी करतो. टिश्यू कल्चरमध्ये सुद्धा हेच आहे. दिस इज नथिंग बट एक झेरॉक्स कॉपी आहे. आता हे झेरॉक्स कॉपी आणि हे फिजिओलॉजिकल कॅरेक्टर त्या डाळिंबाच्या पिकामध्ये कसे असायला पाहिजे. एकतर ती मातृवृक्ष नर्सरी किंवा ज्याच्यापासून आपण डाळिंबाचे रोपं तयार करतो ते झाडाचं कॅरेक्टर कसं असायला पाहिजे. एकतर त्याचं असं असायला पाहिजे की सुरुवातीपासनं मुळात 4 ते 6 फांद्या दर्जेदार, त्याला वाय पद्धतीने किंवा व्ही पद्धतीने तुम्ही म्हणता, त्याच्यावरती परत 8 फांद्या, 8 फांद्याच्या 16 फांद्या, 16 फांद्याच्या 32 फांद्या, आणि फांद्या अशा असावे की त्याचे पानं तजेलदार असावे, त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आरपार जायला पाहिजे, त्याचे फळं जे येतात 400 ग्रॅम 550 ग्रॅम याचं वजन असं असायला पाहिजे, त्याचा चकाकी लस्टर तजेलदार असायला पाहिजे, त्याचे जे पानं होते कुठलेही त्याच्यावरती न्यूट्रिएंट कुठलीही डिफिशियन्सी नाही, त्याच्यावरती कुठलाही कीड रोग नाही, त्याच्यावरती कुठलेही व्हायरस आलेलं नाही. असं हे सर्व मातृवृक्ष नर्सरी जैन इरिगेशननी स्वतःच्या प्रक्षेत्रावरती राबवतोय आणि एक मातृवृक्ष राबवणारा मॅनेजर त्याचं संगोपन करतो, त्या झाडाचं टॅगिंग करून त्याचे वर्षभर अभ्यास करतो आणि हे जे आलेले फळं, हे जे कॅरेक्टर केलेलं आहे त्या झाडाच्या ऑक्झिलरी बडपासून जे शेंड्यावरती जो एक बड येतो त्याच्यापासून एक पेशी काढतो. पेशी काढल्यानंतर प्रयोगशाळेमध्ये याचा मीडियम वापरून, कंट्रोल टेम्परेचर वापरून, कंट्रोल लाईट वापरून, त्याला संप्रेरक हार्मोन्स देऊन हे जवळ सतत 9 महिने ही प्रोसेस आईच्या पोटामध्ये बाळ ज्याप्रमाणे वाढतं त्याप्रमाणे हे पेशीपासून तयार झालेल्या रोपाचं संगोपन टिश्यू कल्चर लॅबोरेटरीमध्ये आम्ही तयार करतो आणि मग 9 महिने तिथे ठेवल्यानंतर हळूहळू त्याला ग्रीन हाऊसमधून शेड हाऊसमध्ये, आणि जेव्हा शेड हाऊसमध्ये याला ती 2 फांद्याला 4 फांद्या, उंची याची जवळजवळ पाऊण फूट अशा उंचीचं झाड तुम्हाला, हे झाड ह्याही डोळा बघायचा असेल तर स्टॉलवरती ठेवलेला आहे. अशा उंचीचं झाड आम्ही शेतकऱ्याला लागवडीसाठी ठेवतो. विषय असा आहे की याच्यातली जी मधली इंटरमिडिएटरी जी प्रोसेस होती की तेल्या रोगाला आणायला जो कट ऑफ होता तो आम्ही ह्या माध्यमातून कंट्रोल क्लायमॅटिक कंडिशनमधनं कट ऑफ केला. निरोगी व्हायरस इंडेक्सिंग केलेले रोपं आज शेतकऱ्यांच्या पसंतीस उरलेले आहे. आज वर्षाला 2007मध्ये हा छोटासा प्रयोग केला, छोटंसं वटवृक्ष लावलं होतं. आज जवळजवळ 1 करोड रोपं आम्ही दरवर्षी उत्पादन करत आहोत. पुढच्या वर्षी जवळजवळ 1.5 ते 2.5 करोड रोपांचं टार्गेट आहे आणि हे हमखास शाश्वती आणि दर्जेदार रोपं तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, यात काही शंका नाही. आता
रोपं सशक्त दिलेत म्हणून संपणार नाही. ज्या पद्धतीने विदर्भामध्ये काळी जमीन 60 फूट खोल आणि संत्र्याच्या बाबतीमध्ये विचार जर चौफेर नजर टाकली तर मर रोगाने फायटोप्थेरा रोगाने जिकडे तिकडे हाहाकार मारला. त्याचे कारण अतिशय कितीही असतील, पण त्याच्यातला नंबर 1 किंवा पहिल्या 3 कारणामध्ये कारण येतं की पाणी, जमीन जी आहे ही जमीन पाणी पकडून ठेवणारी, ड्रेनेज चांगली न होणारी अशा जमिनीमध्ये हे संत्र्याचे झाडं लावल्यामुळं मर रोग झाला. आणि तीच भीती ह्या पिकालासुद्धा तुमच्या भागात असू शकते, पण घाबरण्याचं कारण नाही. जैन टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञानामध्ये मग तुमचा संत्रा लागवड असेल, डाळिंब लागवड असेल, केळी लागवड असेल, तर आता मात्र आम्हाला पाणी हे जे द्यायचं आहे ते पिकाला द्यायचं, जमिनीला द्यायचं नाही, ते मुळाला द्यायचं आहे. किती द्यायचं आहे? त्याला जेवढं पाहिजे तेवढं द्यायचं. आता जेवढं पाहिजे तेवढं हा जरी शब्द सर्वसाधारणपणे असेल, पण जैन इरिगेशनच्या तज्ज्ञाकडनं ह्या भागाचा जो क्लायमॅटिक पॅरामीटरचा डाटा कलेक्ट झालेला आहे, इथलं वातावरण काय, टेम्परेचर काय, वाऱ्याची दिशा काय, जमिनीची स्वरूप काय, वाढीची अवस्था काय, हा सगळा डाटा आमच्याकडे आहे. आणि आम्हाला माहीत आहे की तुम्ही लावलेली, समजा आम्ही जे रिकमेंड करतो, मगाशी लागवडीचा कालावधीचा एक प्रश्न आला होता, तो अनुसरून सांगतोय की याला प्रयोगांती ह्या भागामध्ये जर लागवड करायची असेल तर सप्टेंबर ते मार्चपर्यंत लागवड करायला पाहिजे. सपोज तुमची लागवड ह्या महिन्यात झाली तर आम्हाला माहीत आहे की एप्रिलचं इथलं मॅक्झिमम टेम्परेचर किती आहे, 2 झाडातील अंतर किती आहे, 2 ओळीतील अंतर किती आहे, वारा कसा आहे, सूर्यप्रकाश कसा आहे, ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून मी म्हणतोय की लागवडीनंतर याला फक्त आणि फक्त 3 ते 4 लिटर पाणी एका झाडाला एका दिवसाला पाहिजे आहेत. हे जेव्हा झाड पूर्ण आयुष्य अटेंड करतं, 5-6 वर्षाचं होतं, भरदार त्याच्यावरती फळं असतात, 100-125 फळं असतात, त्याच्यावरती हिरवेगार पानं असतात, एप्रिलचा महिना 42-43 डिग्रीमध्ये असतो. ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर डाटा असा म्हणतोय की त्यावेळेस त्या झाडाला 70 लिटरपासून 80 लिटरपर्यंत एका झाडाला पाणी लागतं आहे. मग हे पाणी कुठे द्यायचं? जेम्स हार्डी सायंटिस्ट असा म्हणतोय की कुठलंही पीक असो, काय नगदी पीक देणारं असं, एकूण झाडाच्या ज्या काही मुळ्या असतात त्या झाडाच्या मुळ्यापैकी 60% सावलीचा भाग, 60% आम्ही दररोज ओला करी देऊ शकलो तरीही कोणतंही पिकाच्या उत्पादनामध्ये हा 125 पटीने नव्हे, 200 पटीने नव्हे, मग भाजीपाला असेल तर 300-300 पटीमध्ये ह्यात फक्त आणि फक्त 60% जरी मुळे आम्ही ओल्या करू शकलो तरी उत्पादनामध्ये फरक पडतो, वाढ होतो, दर्जेदार उत्पादन मिळते. आणि हाच कॉन्सेप्ट घेऊन आपल्याला डाळिंबामध्ये सुद्धा तीच तत्त्वप्रणाली उपयोगात आणायची आहे. ठीक आहे, आमच्याकडे पाणी आहे, भरपूर आहे, जेवढं पाणी लागते तेवढं जरी देऊ शकलो, पण कसं देऊ शकलो? झाडाचा जो व्यास आहे, दुपारची सावली खाली पडते, तो व्यास आम्ही दररोज वापसा स्थितीमध्ये, जमिनीला वापसा स्थितीमध्ये आणून ठेवू शकलो, तेवढंच पाणी दिलं, तेवढी पाण्याची भूक ही फक्त 50 ते 60 लिटर पाण्यामध्ये भागवल्या जाते. तेवढं जर पाणी जे माझ्या रिकमेंडेशननुसार 2 लॅटरल तुम्ही जर दिल्या आणि 8 लिटरचा एक ड्रिपर असला, एका लॅटरलवरती 4 ड्रिपर ठेवले, 4×4 8, आणि त्यावेळेस जर त्याला 8×4 32 लिटर पाणी एका तासामध्ये दोन्ही लॅटरलमधून येणार, आणि त्यावेळेस त्या झाडाची भूक जर 60-65 लिटरची आहे तर तुम्हाला ठिबक सिंचन, झाडावर फळ आहे, 125 फळं आहे, एप्रिल महिना मे महिना आहे, त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त 2.5 तास ठिबक सिंचन चालवायचं आहे आणि पाणी दररोज आम्हाला त्याचं सिंचन करायचं आहे. याच्यावर तर नको. ते दिवस विसरून जा तुम्ही की इथनं आळ्यातनं पाणी फोडलं की आळ्याला त्या वाफ्याला दुसरं वाफा अटॅच केला, इकडे पाणी फोडल्यानंतर तिकडे लग्न अटेंड करून आल्यानंतर पाणी शेताच्या बाहेरचं निघून जातं, एका शेतातून दुसऱ्या शेतात जातं, इकडे समाधान असतं आम्ही पाणी भरलं आणि तिकडे दिलेले खतं, भरलेलं पाणी, याच्यामुळे आज काय 70% एरिया आपण आज फायटोप्थेराच्यामुळे रडून घालून बसलेला आहे. तीच परिस्थिती डाळिंबामध्ये येऊ शकते, ही येऊ नये त्याच्यासाठी 100% ठिबक असेल तर जैनचं डाळिंब घ्या, अन्यथा विचारू चौकशी करू नका. तर याला ड्रिप सिस्टम जे सांगायची आहे ती सिस्टम अशी आहे की 16 mm लॅटरल आपल्याला लागेल. नाही, दुसरी जर आपल्याला शेताचे पाड करून घ्यायचे नसेल तर 20 mm नळी आपल्याला याच्यासाठी वापरावी लागेल. 4 ते 8 लिटरचा ड्रिपर आणि जवळजवळ क्लास 2 किंवा क्लास 1 ह्या याचं जर घेतलं तर आपल्याला जवळजवळ 25 ते 30 हजार, किंबहुना 20 mmचं घेतलं तर एका एकराला 27,000पासून तर 32,000पर्यंत एकरी याचा खर्च येतो. अशा पद्धतीने जर नियोजन तुम्ही केलं तर आपल्याला डाळिंबामध्ये यशस्वीप्रमाणे पहिली पायरी आपण पार करू शकतो. मग लागवडीच्या वेळेस नेमकं करायचं आहे की तुम्ही निर्णय घेतला की आम्हाला डाळिंब लागवड करायची आहे, सप्टेंबरपासून तर मार्चपर्यंत याचा लागवडीचा पिरियड आहे. तर शेतकरी बंधूची जमीन भारी आहे, घाबरू नका. इथे काटोले साहेबांची जमीन इतकी भारी आहे की म्हणजे जेव्हा बघाल तेव्हा त्या झाडावरती हिरवेचपणा दिसतो.
70 फूट खोल आहे तरी घाबरायचं, त्या माणसाने यशस्वी करून दाखवलेलं आहे. जमीन भारी असेल, फक्त एकच होईल, मराठे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याला माझी पूर्ण सहमती आहे, फळाची संख्या कमी येईल, पण येणार नाही असं होणार नाही. पण मात्र जमीन जर आमची हलकी असेल, खडकाळ असेल, अशा जमिनीमध्ये जी चकाकी येते, जी फळाची संख्या येते, ती तजेलदार लाजवाब आणि मार्केटमध्ये चांगला रेट मिळतं. म्हणून सांगायचं तात्पर्य अशी, मध्यम हलक्या जमिनीमध्ये डाळिंबाचं पीक चांगलं येतं. अंतर त्यांनी सांगितलेलंच आहे. हलकी जमीन असेल तर 12 फूट 2 ओळीतील अंतर आणि 2 झाडातील अंतर 10 फूट. भारी जमीन असेल तर 2 झाडातील, त्यांनी मीटरमध्ये सांगितलं, मी फुटामध्ये सांगतोय, 2 ओळीतील अंतर 14 फूट, 2 झाडातील अंतर 10 फूट असं जर ठेवलं आणि 2 लॅटर जर टाकल्या तर आपण सप्टेंबरपासून डाळिंबाची लागवड करू शकतो. लागवड करत असताना 1.5 फुटाचा खड्डा, 1 भाग शेणखत, 3 भाग माती, त्याच्याबरोबर ब्लिचिंग पावडर 20 ग्रॅम, 10 ग्रॅम फोरेट आणि 5 ग्रॅम बॅवेस्टिन आणि 50 ग्रॅम फॉस्फेट जर टाकलं तर लागवडी आपली ही अतिशय चांगल्या प्रकारे, आणि निंबोळी पेंड किंवा निंबोळी जी आहे ती अर्धा किलो हे जर केलं तर लागवडीनंतर कमीत कमी 1 महिना आपल्याला त्या झाडाला फिरकलं नाही तरी त्याची वाढ सतत चालू असते. फक्त त्यावेळेस काळजी जी घ्यायची असते, त्या पिरियडमध्ये आपल्याला लागवडीनंतर जे पाणी लागतं ते जानेवारीमध्ये 2 लिटर, फेब्रुवारीमध्ये 3 लिटर, मार्चमध्ये 3 लिटर, एप्रिलमध्ये 3 लिटर, मे जूनमध्ये 2-2 लिटर, कारण पावसाळा ढगाळ वातावरण असते. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये 1 लिटर, 2-2 लिटर, कारण थंडी होते. मी तुम्हाला मगाशीच म्हणालं की सगळ्या फॅक्टरनुसार झाडाच्या पाण्याची आवश्यकता आम्ही कॅल्क्युलेट करतो. सुरुवातीला जास्त लागत असेल कारण ऊन असतं, मध्ये कमी लागतं कारण ढगाळ वातावरण असतं, नंतर परत कमी लागतं कारण थंडी असतं. हे सगळे फॅक्टर झाडाच्या चयापचन क्रियावरती, वाढीवरती परिणामकारक असतात. म्हणून झाडाची पाण्याचं प्रमाण त्याप्रमाणे आपल्याला द्यावं लागतं. ह्यामध्ये काही शंका करायचं कारण नाही. दुसरा विषय होता एक हस्तबहाराचा विषय, म्हणजे बहाराचा विषय आला होता. भगव्या जातीमध्ये जवळजवळ 7 महिने लागतात, मृदुला जातीमध्ये 5 महिने लागतात, गणेशमध्ये 5.5 महिने लागतात. मला असं म्हणायचं आहे की ह्या भागातला 10 वर्षाचा जर डाटा बघितला, 3ऱ्या वर्षीच्या अगोदर गट्टाणी साहेब जो आपल्याकडे रिटर्नचा पाऊस नोव्हेंबरमध्ये येऊन गेला होता, त्या नोव्हेंबरचा पाऊस सतत 7 दिवस राहिला, जमिनीमध्ये मॉइश्चर भरपूर राहिलं. आम्हाला संत्र्याला, मोसंबीला किंवा डाळिंबाला हस्तबहारासाठी, संत्र्यासाठी आंब्याबहाराला आणि डाळिंबाला हस्तबहाराला जमिनीमध्ये भरपूर मॉइश्चर अवेलेबल असल्यामुळं, पाणी असल्यामुळे ताण देऊ शकलो नाही. तेवढा जर कालावधी जर सोडला आणि तेवढा जर डाटा सोडला तर मला वाटत नाही की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ह्यावर्षी पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये जर अशी परिस्थिती तुम्हाला जुळून आली तर तुम्ही सप्टेंबरमध्ये हस्तबहाराचं नियोजन करायला मागे पुढे निसुकंचपणे काहीही तुम्ही शंका करू नका. पाऊस जर आला नाही तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ताण द्या, झाडाची पानाची गळ होऊ द्या. नसेल 70% गळ झाली नसेल, इथ्रेलचा वापर करा. इथ्रेलचा वापर केल्यानंतर 70-80% पानाची गळ झाली, झाडाची छाटणी करून घ्या. छाटणी तुम्ही प्रयोग करू नका. माझं प्रामाणिक असं मत आहे की ह्या भागातील लासनखेडा, बीडमधील असेल, नंतर मालेगावमधील काही अनुभवी कटिंग करणारे लोक असेल, किंवा मला वाटते काटोले साहेबांचे त्यांच्याशी संबंध आहेत, अशा लोकांच्या छाटणीची पहिले झाडाला शेप देईपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या, स्किल लोकांकडनं. आणि मग एकदा का तुम्हाला हे तत्त्व समजलं नंतर मग तुम्ही तुमचे डोके चालवण्याचा प्रयत्न करा. कारण याच्यामध्ये पेन्सिल साईज आणि रिफिल साईज याची कोणती काडी ओळखायची, कोणती छटाची, कोणती नाही छटाची. फळं आम्हाला पेन्सिल साईजवर घ्यायची का, फळं आम्हाला रिफिल साईजवरती घ्यायची का. रिफिलवरती घेतलं तर शेंडफळ येतं, फळाची गळ होतं, फळं बारीक राहतात, क्वालिटीचे बनत नाही. आणि मग त्याचा एक निगेटिव्ह प्रचार बऱ्याच लोकांनी असा चालू केला की टिश्यू कल्चर रोपाला, टिश्यू कल्चरच्या झाडाला पतली सालीचे फळं येतात, फळगळ होते, फळ मोठं बनत नाही. हा सगळा रूमर आहे. परकी त्याच्यातलं ट्रेनिंग आणि ट्रेनिंग तर करून घ्याल. प्रुनिंग न कळल्यामुळे तिथे 70% रिफिल ठेवले आणि 30% पेन्सिल साईज ठेवली. केलं उलटं, करायला पाहिजे होतं 70% रिफिल साईज, पेन्सिल साईज आणि 30% रिफिल साईज असं ठेवून त्याच्यावरती छाटणी करायला पाहिजे होती. ती न केल्यामुळे हा सगळ्या प्रकारचा पुढचा घोळ झाला. ह्या व्यासपीठावरून सांगताना मला एकच सांगतोय की अनुभवी तज्ज्ञ लोकांकडून झाडाची पहिले 1-2 वर्ष समजून घ्या आणि मग तुम्ही हात लावा. फर्टिगेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकरी बंधू, आता पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने आपण संत्र्याला किंवा डाळिंबाच्या बाबतीत बोलायचं झालं, एक बहार धरताना, बहार ताण सोडत असताना एक आपण रासायनिक खत, सेंद्रिय खत, जैविक खत देता एकदम चांगलं आहे, मान्य आहे ही गोष्ट. पण याची जी भूक वाढते, याची भूक हे फ्लावरिंगपासून तर फ्रूट सेटिंग, तर जसं जसं फळ वाढत जातं, तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला 100-150 फळं एका झाडावर पोषण करायचे आहेत. आणि हे पोषण करणारे फळं जर 100 गुणीला 350 ग्रॅम जर पकडलं, अवरेजली 300 ग्रॅम पकडलं,
तर एवढा वेटेजचा माल जर आम्हाला त्या झाडातून काढायचा आहे आणि अगोदरच आमच्या जमिनी ज्या अन्नद्रव्य अभावी भुकेलेल्या आहे त्या तिथे सप्लाय करू शकत नाही आणि झाडाची क्वालिटी बनवायची आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही संपूर्णपणे रासायनिक पाण्यात विरघळणाऱ्या रासायनिक खताचा उपयोग करा, अजिबात म्हणणार नाही. माझं प्रामाणिकपणे असं मत आहे की जमिनीची हेल्थ दुरुस्त करायची असेल तर सेंद्रिय खताकडे जा, त्याच्याबरोबर त्याला साथ जैविक खताची द्या आणि जमीन सुपीक करण्याचा प्रयत्न करा. जमीन सुपीक जैविक सुपीकता तुम्ही वाढवली त्याच्यानंतर खतामध्ये कुठले खतं, तर आता मात्र ज्या पद्धतीने ट्रकचे ट्रक तुमच्या गावात उतरायचे, इथला जर डाटा अनालिसिस केला सावनेर APM याचा खरेदी विक्री सोसायटीच्या, नागपूर खरेदी विक्री सोसायटीचा, तर इथला सेल 75,000 टनाचा युरियाचा असेल तर मात्र फॉस्फेटचा सेल हा 35,000 टनाचा आहे आणि पोटॅशचा 20,000 टनाचा आहे. असं जर असेल तर असं होऊन चालणार नाही. कारण हे जे न्यूट्रिएंट लागत होते झाडाला अतिशय बॅलन्सी प्रमाणामध्ये हे न्यूट्रिएंट पाहिजे असते आणि हे न्यूट्रिएंट सगळे फळाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे, फळाच्या मॅच्युरिटीप्रमाणे याची मात्रा वाढत असते. त्याप्रमाणे समजा आता सुरुवातीला फ्लावरिंग स्टेजमध्ये आणि फ्रूट सेटिंग होण्याच्या स्टेजमध्ये त्यामध्ये फॉस्फेटचा फार मोठा रोल असतो. नेमकं होतं काय की ते तुम्ही ताण देण्याच्या वेळेस फॉस्फेट दिलं, फॉस्फेटची केमिस्ट्री अशी म्हणते की त्याचा पहिल्या रूपामध्ये जाणार, नंतर दुसऱ्या रूपामध्ये जाणार आणि मग तिसऱ्या रूपामध्ये ते पिकाला उपलब्ध होणार. ह्यामध्ये जवळजवळ 35-40 दिवसाचा कालावधी राहतो. पण पाण्याचा ताण सोडल्याबरोबर इथे फ्लावरिंग गर्भाशयातून फ्लावर यायला सुरुवात होते, पेशीचं विभाजन होतं, त्यावेळेस त्याला फॉस्फेटची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतं. अशा वेळेस जर आमचा फॉस्फेट देण्याचं प्रमाण जर कमी झालं तर मग मादी फुलाची गळ जास्त होते, त्याचं पॉलिनेशन होत नाही आणि मग अशा वेळेस कोणतं खत मदतीला धावून येतं तर मोनोअमोनियम फॉस्फेट जे आहे फॉस्फेटच्या स्वरूपामध्ये ते आम्ही 1261 खत आहे त्यावेळी जर त्या स्टेजला दिलं तर आमची फ्रूट सेटिंग चांगली होऊ शकते. फ्रूट मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये 13-0-25 सारखं खत आहे. फ्रूट डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये 13-0-45 आहे. फ्रूट मॅच्युरिटीच्या स्टेजमध्ये 0050 SOP ज्याला सल्फेट ऑफ पोटॅश म्हणतो, इन्स्टंटली झाडाला चिलेटेड फॉर्मॅट हे झाडाला उपलब्ध होतं. ज्यावेळेस फळ आपले 4.5 महिन्याचं होतं त्यावेळेस पण 0050 आम्ही जर वापरला तर त्याच्यामध्ये त्याचं आवरण जे कडक होतं, त्याचं सेल्फ लाईफ जे वाढतं, मधातले दाणे एरेल जे राहतात, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जे वाढतं ते खरं काम ते 0050 किंवा सल्फेट ऑफ पोटॅश करतं. तर सांगायचं तात्पर्य असं की फर्टिगेशनच्या बाबतीमध्ये तुम्ही हे जरी मी टेक्निकली किंवा मला एवढे मान्य आहे की मॅथमॅटिकली डाटा लोकांच्या लक्षात राहत नाही. ज्या दिवशी तुम्ही डाळिंबाचे रोपं तुमच्याकडे येणार किंवा तुम्ही त्याचे भाग होणार त्यावेळेस त्याच्या लागवडीपासून तर काढेपर्यंत फर्टिगेशन असेल, पाणी असेल, वापरासंबंधी असेल, सगळी माहिती आम्ही तुम्हाला रायटिंगमध्ये देऊ. त्यामध्ये सकोंच राहा. ज्याच्याकडे पेन असेल त्यांनी तुम्ही लिहू शकता, नसेल तर काळजी करू नका. मी तुम्हाला त्याचे सगळे लिटरेचर पॅम्पलेट उपलब्ध करून देऊ. अजूनही याच्या व्यतिरिक्त काही तुमच्या शंका कुशंका असतील तुम्ही विचारू शकता. कारण मला वाटतं आता 6:30 झालेले आहेत, कारण सगळ्यांना वेध लागलेले आहे. कोणाला 100 किलोमीटर 50 किलोमीटरवरती जायचं आहे आणि 30 ते शब्द पीक जरी बदललं असेल, जमीन, माती, पाणी, सूर्यप्रकाश, हवामान हे सगळे सारखेच असतात. कधी कधी बोरिंग वाटतं. पुन्हा ते निर्यातीवरती त्यांचं लेक्चर बाकी आहे. ते जसं अध्यक्षाला सगळ्या शेवटी भाषण द्यायला लागते, लोक निघून जाते, असं नाही झालं पाहिजे. शेवटचं एक पण आहेच फळ निर्यातीवरती. हा काही प्रश्न असतील याच्यानंतरही उद्यापासनं, आज नका कारण 4 दिवस मी पण थकून गेलेलो आहे, माफ करा. तर उद्यापासनं 9 वाजतापासनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 94 22 77 49 86. हा माझा नंबर आहे. गुणवंत डफरे, डॉक्टर गुणवंत डफरे फार चांगले अधिकारी आहेत, म्हणजे नेहमी संपर्कात असतात. मी मागे एकदा फोन केला होता तर जळगावला एका शेतकऱ्याच्या शेतात आहो म्हणे, ज्यांनी 8 एकरात वांगी किती रुपयाचे घ्यावं तर त्यांनी मला सांगितलं 1,21,00,000. 21,00,000 8 एकरात वांगे. म्हणजे ही ताकद ह्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये आहे. ही ऐकावं ते नवलच आहे. त्याच्यामुळे ॲग्रोव्हिजनला दिवसेंदिवस निश्चितपणानं चांगले दिवस आहेत. या ठिकाणी धन्यवाद. आपण डफरे साहेब ह्या कृषी विजन आपल्या ॲग्रोव्हिजन तर्फे हे एक अतिशय सुंदर शाळा आपल्या सगळ्या टीमनी, मान्य विदर्भ सिंह, मान्य गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सगळी टीम करत आहे. मला तुमचं सगळ्यांचं माझ्या परिवारातर्फे, जेनेरिकेशनतर्फे, माझ्यातर्फे आणि बळीराजा प्रगतशील शेतकरी ग्रुप काटोलतर्फे
जो माझा एक व्यासपीठ आहे, ज्याच्या व्यासपीठावरून मी भाजीपाला असेल, कापूस असेल, बाकी कापूस लागवड, ऊस लागवड असेल, जे जे काही असेल ते मी शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये मार्गदर्शन करत असतो. मला जे जे आहे ती माहिती मी त्या पॉईंटला डिलिव्हर करतो आणि तिथनं ते शेतकरी, तिथे एक ऑफिस आहे, ऑफिसमधनं आम्ही ह्या सर्व पॉवर पॉईंट असेल, आपला लॅपटॉप असेल, याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये, कुठलीही सदस्यता नाही, माझा एकच ध्येय आहे, थोडंसं म्हणजे खारीसारखा वाटा की माझ्या शेतकऱ्यांनी वर्षभर पैसा खेळावा, चांगले अर्थार्जन करावं, मग ते डाळिंब असेल, भाजीपाला असेल, कापूस असेल, सगळ्यांनी मोठं व्हावं. ह्या सगळ्या माझ्या शुभकामना. नमस्कार, धन्यवाद.